हवंय नकोय ते सगळी लाड आज पुरवणार आहे. आणि ताटाच्या भोवती रांगोळी आणि ते सगळं ओके. तर ती सगळी तयारी पूर्णपणे झालेली आहे. तर आम्ही तो दिवसच त्या दिवसाची वाटच बघत होतो की आता मी सीमांतभूषणाचं शूट केलेलं आहे जे तुम्हाला लवकरच दिसेल. आणि आजचा दिवस असा ठरवला की आज केळवण करायचं आहे दोघांचं. दोघं फार नुपूर आणि मल्हार दोघं पण स्वप्नमय जगामध्ये आत्ता आहेत आणि त्यांचं सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. आता लग्न होणार आहे. तर त्या निमित्तानेच आज सगळ्या आम्ही जमलोय. पूर्ण टीम आमची जमली. प्लीज एकदा सगळ्या टीमने या ना इथे प्लीज. ती सगळी फॅमिली जमलेली आहे. अजून आमचे बरेच लोक आलेले नाहीयेत पण ट्रॅफिक आणि याच्यामुळे रात्री लेट पॅकअप झालं त्यामुळे वराड पोहोचतंय. पण हरकत नाही. जेवढे आम्ही जमलोय तिथे आज खूप मजा मस्ती करणार आहोत. आणि मला असं वाटतं बाबा फार उत्साही आहेत. खरं तर मला लग्न आवडत नाहीये. त्यांचा उत्साह बघा किती आहे. तर ते गॉगल वगैरे लावून आलेत. काय वाटतंय तुम्हाला? नाचायचंय कधी चांगलं वाटतंय की मल्हार आणि नुपूरचं लग्न आहे. पण एक खंतही आहे. खंतही आहे की आता माझा मित्र मला कमी वेळ देईल असं मला वाटतंय. आपण तुझंही लवकरच लग्न लावू. हो त्याला जर अजून कळलेलं नाहीये खरं काय ते. आपण तुझंही लवकरच लग्न लावूया. नक्की नक्की चालेल. नुपुरात तुझं लग्न होते आता आहे की नाही. मग ते आता तुमच्या सोबत नाही ते आमच्याकडे असणार आहे. तुला कसं वाटतंय? मला छान वाटतं. आणि तिला आमच्या घरी कसं बोलायचं हे मला नक्की चांगलं माहितीये त्यामुळे मी ते करणारच नक्की प्रयत्न. कसं वाटतंय सांग ना अजून. बोल काहीतरी नुपुरात तू बद्दल. कशी आहे ती? नुपुरात तू खूप छान आहे. ती माझ्यावर खूप लाड करते. आई गं. तू पण आहे मला तू तिच्याबरोबर खूप आमच्याकडे. आवडते. तू पण आहे तिच्याबरोबर आमच्याकडे. चालेल. माझ्याकडून तिचं पण छळ व्हायचा नको. सो आता केळवणाला सुरुवात करू. जेवायला बसू मस्तपैकी आम्ही. ओवाळणं काही बाकी आहे तर ते कम्प्लीट करून लवकरच जेवणाचा आस्वाद घेणार आहोत आम्ही. सो बघा आजची मजा मस्ती, आजचं केळवण आणि आजचा हा शुभ दिवस. नाही इतकं चालू आहे ना. आता केक कापायच्या आधी प्रत्येक वेळेला आपण आता हे याच्या पुढे तुला तयारी करून ठेवायचे. केक कापणार होत आपण पण त्याच्या आधी फार सुंदर असा उखाणा घेणार आहे नुपूर. तुझं तयार आहे फक्त नुपूर असं नाही चालणार. आम्हाला कावगात्मक पाहिजे. एकदाच घेणार परत मला यायला. ओके चालेल. पहिल्यांदा त्याला हे लाईट बंद चालू नका करू रे. नुपूर मल्हारच्या प्रीती. ठीक आहे. ठीक आहे. मल्हारचा विश्वास जिंकलाय तायडीने. पुढच्या आठवड्यापासून मी माझा नवा संसार सुरू करते मल्हार सरांच्या सोबतीने.
छान मजा आली. दोन्ही फॅमिलीज एकत्र आज सगळे जेवायला आलो होतो आणि मग किडवणाच्या निमित्ताने आणि सगळ्यांनी खूप काय काय भरवलं. मला तर खूप गुलाबजाम भरवलेत आणि मला असं वाटतं की तुला ती पनीर टिक्की सगळ्यात जास्त भरवली आहे, कारण हिला आवडत होती. पण ते आवडतं आहे म्हणून इतकं भरवलं आहे की आता बाकीचं खायला जागाच उरली नव्हती. पण छान मजा आली. खायला आम्ही नेहमी रेडी असतो. म्हणजे बोलायचं पण कंटाळा आला, इतकं जेवली आहे आता नुपूर. आता एक पांघरूण द्या आणि आम्ही छान झोपू असा मूड आहे आत्ता सध्या, एवढं छान जेवल्यावर. आमच्या सिरियलचं वनलायनरच हे होतं. सो तो टप्पा आता आला आहे. पुढच्या 10-12 दिवसात ते आम्ही शूट करणार आहोत आणि नुपूर मल्हारचं लग्न होणार आहे. तर त्या लग्नामध्ये ऑफकोर्स काही सरळ तर होणार नाही ते लग्न, त्यामध्येही बरेच ट्विस्ट आणि आहेत, चॅलेंजेस आहेत. तर ते पार पाडून आम्ही दोघेजणं एकमेकांसोबत कसे राहतो, कसा एकमेकांचा विश्वास जिंकून पुढचं आयुष्य जगायचं एक नवीन धाडस दोघांमध्ये निर्माण होतं, हे सगळं आता हळूहळू कळेल. प्लस आमच्या घरातही काही असे पात्र आहेत जे सतत नुपूर आणि मल्हारच्या आयुष्यात काहीतरी कटकारस्थानं करत असतात. तर त्यांचेही जुने काही काही ट्रॅक्स रिव्हील होतील, ओपन अप होतील. सो खूप इंटरेस्टिंग असणार आहे पुढची गोष्ट. मल्हारसाठी पण हा खूप स्पेशल मोमेंट आहे त्याच्या आयुष्यातला, कारण की त्याच्या पास्टमध्ये एक त्याच्या पार्टनरबरोबर, म्हणजे त्याची होणारी जी बायको होती किंवा ज्या मुलीवर त्याचं प्रेम होतं, ती somehow त्याला सोडून निघून गेली होती. सो एक ती पोकळी त्याच्या आयुष्यात तयार झाली होती. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या बहुतेक शेल तयार केलं होतं आणि नुपूर त्याच्या आयुष्यात आल्यानंतर ती पोकळी हळूहळू त्याच्याही नकळत ती भरून निघाली आणि आता तो नुपूरकडे त्याची लाईफ पार्टनर म्हणून बघू लागला आहे. हे जरी सगळं नुपूरसाठी अगदी वरवर नॉर्मल दिसत असलं तरी मल्हारसाठी याच्यामागे एक वेगळा लेअरसुद्धा आहे, कारण की खरं तर तसं बघायला गेलं की नुपूर मल्हारच्या आयुष्यात नाही आली आहे. मल्हार हळूहळू कुठेतरी त्याचं जे कारण आहे त्या कारणामुळे नुपूरच्या आयुष्यात त्यांनी प्रवेश केला आहे आणि ह्या सगळ्या लग्नामध्ये एक महत्त्वाची गोष्ट या दोघांनाही कळणार आहे, ज्याच्यामुळे त्यांची पुढचे आयुष्य बदलून जाणार आहेत. आता ती गोष्ट काय आहे आणि त्याच्यामुळे आमच्या आयुष्यावरती काय फरक पडणार आहे हे तुम्हाला जर बघायचं असेल तर त्यासाठी आमची मालिका तुम्हाला पाहावी लागेल. दररोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर.